बोरनाण म्हणजे मकर संक्रांतीच्या काळात 5 वर्षांखालील मुलांसाठी केला जाणारा एक पारंपरिक मराठी विधी आहे, ज्यात बोरं, ऊस, हरभरे यांसारख्या गोष्टी मुलांच्या डोक्यावरून ओतून त्यांना किंकर नावाच्या राक्षसाच्या वाईट नजरेपासून वाचवले जाते आणि थंडीत त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा एक आनंददायी सोहळा केला जातो, ज्याला आपण बोरनाण किंवा बेरी शॉवर असं देखील म्हणतो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरनाण म्हणजे काय, बोरनाण कसे करायचे, बोरनाण कोणाचे करायचे, कधी करायचे, त्याचप्रमाणे बोरनाण करताना कोणत्या कोणत्या साहित्याचा वापर करायचा याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल, तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, किंकर नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी मुलांवर पडू नये किंवा वाईट बाधा, वाईट दृष्टीचे लोक असतात त्यांच्या वाईट दृष्टी, नजरा मुलांवर पडू नये यासाठी हा विधी केला जातो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून थंडीच्या दिवसात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बोरं, ऊस, हरभरे, चुरमुरे हे पदार्थ खाण्यास दिले जातात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. आता बोरनाण संक्रांत म्हटली की संक्रांत 3 दिवस चालते. यामध्ये संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करणे, महिलांसाठी हळदी कुंकू करणे आणि लहान मुलांचे बोरनाण करणे या विधी खास करून केल्या जातात. जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे लहान मुलांचे बोरनाण करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. आता हे बोरनाण मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात. शक्यतो बोरनाण हे किंक्रांतीच्या म्हणजेच करीदिनीच्या दिवशी केले जाते. करीदिनीच्या दिवशी बोरनाण केल्यामुळे लहान मुलांच्या मागे असलेली किटकिट, करकर ही कायमची निघून जाते आणि म्हणूनच करीच्या दिवशी जास्त करून लहान मुलांचे बोरनाण करण्याची पद्धत आहे. ज्यांना करीच्या दिवशी बोरनाण करणं शक्य नाही त्यांनी रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनाण कधीही केले तरी चालणार आहे. आता हे बोरनाण कोणाचे करावे? बघा, जन्माला आलेल्या बाळापासून म्हणजेच विशेषतः 1 वर्षांच्या बाळापासून ते 5 वर्षांच्या लहान मुलांसाठी हे बोरनाण केले जाते. अगदी छोटं बाळ असेल 2-3 महिन्याचं तर त्याचं बोरनाण हे केलं जात नाही, कारण ज्यावेळेस लहान बाळ बसायला लागेल किंवा त्याला थोडंसं समजेल अशा वेळेस त्याचं बोरनाण करावं. घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. त्या दिवशी लहान मुलांना बोरनाण घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात, त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुकाचा सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनाण घातले जाते आणि हे 5 वर्ष हा संस्कार केला जातो. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनाण घालण्याची परंपरा आणि पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतात. बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरनाण घातले जाते. या कार्यक्रमात लहान मुलांना बोलावले जाते आणि ज्याचे बोरनाण करायचे आहे त्याच्या डोक्यावरून काही वस्तू असतात, साहित्य असतं. यामध्ये ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, हरभरा, करवंद, बिस्किट, चॉकलेट म्हणजेच लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ आणि उष्ण पदार्थ टाकून ह्या वस्तूंनी त्या मुलांना अंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरनाण म्हणतो. आता हे बोरनाण तुम्हाला जर का करीच्या दिवशी करणं शक्य नसेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत हे बोरनाण कधीही करू शकतात. बोरनाण कधी करावं? बोरनाण हे संध्याकाळी केलं जातं. तिन्हीसांचा जो टायमिंग असतो 5 वाजेनंतर 6 वाजेनंतर तुम्ही हे बोरनाण मुलांचं करू शकतात. 6, 7, 8 वाजेपर्यंत बोरनाण करण्याचा कार्यक्रम केला जातो. आता हा कार्यक्रम करताना लहान मुलांना तुम्हाला काळे कपडे घालायचे असतात, हलव्याचे दागिने घ्यायचे असतात. ते हलव्याचे दागिने मुलांना तुम्हाला घालायचे असतात. बोरनाण करण्यासाठी आजूबाजूच्या 5 सुवासीन महिला बोलवायच्या, लहान मुलांना बोलवायचं असतं. त्यानंतर घरात
या लहान मुलांना बोलावून आपल्याला ज्या बाळाचं बोरनान करायचं आहे त्याचं 5 महिला औक्षण करत असतात, त्याला ओवाळत असतात. त्यानंतर 5 महिला आपण जे साहित्य गोळा करून ठेवलेलं आहे, हे साहित्य बाळाच्या डोक्यावरून 5 जणी 5 वेळा घालत असतात. आता अगदी छोटं बाळ असेल तर तुम्ही त्याच्या डोळ्यांना हात लावा, जेणेकरून त्याच्या डोळ्यामध्ये घाण जाणार नाही. किंवा छोटं बाळ असेल तर त्याला तुम्ही बोरं, चॉकलेट त्याच्या डोक्यावरून टाकाल तर काळजीने टाका, जेणेकरून त्याला त्या वस्तू बाधणार नाही किंवा लागणार नाही. तर 5 महिलांनी ह्या वस्तू बाळाच्या डोक्यावरून तुम्हाला टाकायची असतात. छोटं बाळ असेल तर बाळाच्या आईने मुलांना मांडीवर घेऊन बसायचं आहे आणि बाळ मोठं असेल तर तुम्ही त्याला पाटावर एकट्याला बसवू शकतात. त्यानंतर ह्या ज्या काही खाली पडलेल्या वस्तू असतात, त्यात मग बोरं असू द्या, बिस्किट असू द्या, चॉकलेट असू द्या, मुलांच्या आवडीच्या वस्तू असतात, त्या वस्तू मुलं गोळा करत असतात आणि खात असतात. त्यानंतर आपण जे साहित्य किंवा ज्या गोष्टी आणलेल्या आहेत, या गोष्टी प्रत्येक मुलाला आपल्याला एका द्रोणमध्ये, एका प्लेटमध्ये खायला द्यायचं आहे किंवा एका कागदात तुम्ही बांधून त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी देऊ शकतात. तर या पद्धतीने बाळाचं बोरनान केलं जातं आणि बाळाचं बोरनान करण्यामागे देखील पारंपरिक शास्त्रीय कारणे आहेत. त्यामुळे आपण आवर्जून बाळाचं बोरनान करावं. काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. धन्यवाद.